हॅलो अँड वेलकम टू बॅक माय चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक चॅप्टर कंप्लीट केला, पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण चॅप्टर नंबर 1 अँगल आणि इट्स मेजरमेंट ह्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलेला आहे. आणि सुरुवातीच्या जे आधी व्हिडिओ कंप्लीट केलेला आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं आपण ह्या चॅप्टरचं. अँगल म्हणजे काय, त्याचे टाईप्स बघितले, त्याच्यानंतर मेजरमेंट बघितलं, मेजरमेंट डिग्री आणि रेडियनमध्ये बघितलं, त्याचं कन्वर्जन बघितलं, कसं कन्वर्ट करायचं रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन. आणि त्या झालेल्या थेरीवर जे काही इंट्रोडक्शन आणि थेरी झाली त्याच्यावर फर्स्ट एक्सरसाइज आहे, ती फर्स्ट एक्सरसाइज आपल्याला स्टार्ट करायची. तर एक्सरसाइज 1.1 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. म्हणजे अँगलची जोडी दिलेली, पेयर दिलेली, आणि ही जोडी आपल्याला चेक करायचं आहे कोटर्मिनल आहे का नाही. मग कोटर्मिनल चेक करण्यासाठी काय करायचं, तर ह्या दोन अँगलचा डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स जर 360च्या मल्टिपलमध्ये आला तर दिलेले अँगल कोटर्मिनल म्हणायचे. मग 360च्या मल्टिपलमध्ये कसा, तर पहा मी इथं लिहून ठेवलेले 1 × 360 आन्सर आलं तरी दिलेली दोन अँगल कोटर्मिनल आहेत, म्हणजे त्यांचा डिफरन्स 360 आला तर. किंवा 2 × 360 म्हणजे 720 जरी आलं तरी ते दोन अँगल कोटर्मिनल आहेत. 3 × 360 = 1080 म्हणजे 1080 आलं आन्सर तरी ते कोटर्मिनल आहेत. 1440 जरी आलं तरी कोटर्मिनल आहेत, आणि 1800 आलं तरी ते दोन अँगल कोटर्मिनल आहेत. एक तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी मी बॉक्समध्ये लिहून ठेवलेले, कारण की ह्याची आपल्याला उपयोग होईल हे सॉल्व करताना. बघा आता कसे सॉल्व करायचे. सोल्युशन. सर्वात मोठा अँगल कोणता आहे, 210 डिग्री. त्यातून मायनस करायचा. काय मायनस करायचा, तर -150 डिग्री. आता तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. 210 मायनस इंटू मायनस प्लस 150 डिग्री. आता ह्यांची ॲडिशन होणार आहे. काय ॲडिशन होईल, 360 डिग्री. तर बघा 360 मल्टिपलमध्ये आला, मग काय म्हणू आपण इथं असं म्हणू शकतो, विच इज अ मल्टिपल ऑफ 360. विच इज अ मल्टिपल ऑफ 360 डिग्री. जर हा 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये असेल तर ह्याला लिहू शकतो द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. दिलेले अँगलची जोडी कशी, कोटर्मिनल आहे. म्हणून कशामुळे, तर 360च्या मल्टिपलमध्ये आले. चला सेकंड नंबर बघूया आपण. सोल्युशन. मोठा अँगल कोणता आहे, 360 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री मायनस इंटू मायनस प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 360 + 30 390 डिग्री. आता हे 360च्या मल्टिपलमध्ये आहे का, नाही, 360च्या पुढं गेला आहे. मग इथं काय म्हणू आपण, विच इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. जर मल्टिपलमध्ये नसेल 360 डिग्रीच्या तर काय म्हणणार आपण, द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर नॉट कोटर्मिनल. काय 360च्या मल्टिपलमध्ये नसल्यामुळे हे कोटर्मिनल होत नाहीत दोन्ही. आता बघूया थर्ड नंबर कोटर्मिनल आहेत का नाहीत बघूया. सर्वात मोठा अँगल 540 डिग्री मायनस करायचा आहे, तर हे -180 डिग्री इज इक्वल टू 540 डिग्री मायनस इंटू मायनस प्लस 180 डिग्री. जर दोन्हीची ॲडिशन केली तर काय येईल, 0 + 0 0, 8 + 4 12, 12 चे 2 कॅरी 1, 5 1 6 1 7, 720. आता 720 हे पाहिजे, इथे 720ला असली जाईल 2 × 360 डिग्री, म्हणजे 360च्या मल्टिपलमध्ये आहे ह्यांचा डिफरन्स. मग ह्या दोन अँगलचा डिफरन्स जर 360च्या मल्टिपलमध्ये येत असेल तर ते दोन अँगल कसे आहेत, कोटर्मिनल. मग इथं लिहू आपण, विच इज अ मल्टिपल ऑफ 360 डिग्री. विच इज अ मल्टिपल ऑफ 360 डिग्री. जर 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये असतील तर त्याला काय म्हणणार आपण, द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. असेच पुढचे क्वेश्चन कव्हर करूया. नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, 4 नंबर -405 डिग्री, 675 डिग्री. आता चेक करू आपण, हे यांचा डिफरन्स घेऊन बघू 360च्या मल्टिपलमध्ये येते का. तर सोल्युशन. मोठा नंबर कोणता आहे, 675
675 डिग्री मायनस, आणि हे पुन्हा मायनस आहे, मायनस 405 डिग्री इज इक्वल टू 675 डिग्री मायनस इंटू मायनस प्लस 405 डिग्री इज इक्वल टू. आता ह्यांची जर ॲडिशन केली तर काय येईल, 5 आणि 5 10ची 0, कॅरी 1, 7 आणि 1 8, त्याच्यानंतर 6 आणि 4 10. आता 1080 आहे का बघा, हे आहे इथं 1080, म्हणजे 1080ला आपल्याला 3 × 360 असं लिहिता येईल. 3 × 360 डिग्री म्हणजे 360च्या मल्टिपलमध्ये येतो आहे ह्यांचा डिफरन्स. मग इथं काय म्हणणार, विच इज अ मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येतो आहे. मग काय म्हणणार, देअरफॉर द गिवन पेअर ऑफ angles are coterminal. नेक्स्ट सोल्युशन. मोठा नंबर कोणता आहे, 860 डिग्री मायनस 580 डिग्री इज इक्वल टू. आता ह्यांची सबस्ट्रॅक्शन करायची. 0मधनं 0 गेला 0, 6मधनं 8 जात नाही, 16मधनं 8 गेले 8 राहिले, 5 आणि 1 6 झाला, 8मधनं 6 गेले 2 राहिले, 280 डिग्री. आता 280 डिग्री 360च्या मल्टिपलमध्ये नाही आहेत. मग काय म्हणणार आपण, विच इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. जर 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येत नसेल तर ह्याला लिहिणार आपण, द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर नॉट कोटर्मिनल. द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर नॉट कोटर्मिनल. 6 नंबर म्हणजे क्वेश्चन 1 मधला लास्ट क्वेश्चन. सोल्युशन 900 मायनस 900 इज इक्वल टू 900 मायनस इंटू मायनस प्लस 900. दोन्हीची ॲडिशन होईल. 900 प्लस 900 1800. आता 1800 360च्या मल्टिपलमध्ये येतो, हे पहा इथं लिहून ठेवलं आहे 1800. ह्याला लिहिता येईल 5 इंटू 360 डिग्री, म्हणजे 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये आहे. मग काय म्हणणार आपण इथं, विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 360 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये येत असेल तर काय म्हणणार आपण, देअरफॉर द गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. सिंपल क्वेश्चन होते. अशाच पद्धतीने पुढचा क्वेश्चन पाहू आपण 1 मधलाच बी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 मधला बी काय दिलेला आहे, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. म्हणजे जे अँगल दिलेत ते आपल्याला काय करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. आणि पुढे अजून क्वेश्चन काय विचारला, डिटरमाइन देअर क्वाड्रंट, आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात ते पण सांगायचं आहे आपल्याला. मग बघा हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक थेरी बघितलेली होती, अँगल इन क्वाड्रंट. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेले क्वाड्रंटमध्ये असेल तर कसं सांगायचं. आता बघा पहिल्यांदा आपण त्याच्यात 2 कन्सेप्ट शिकल्या होत्या, एक पॉझिटिव्ह अँगल, दुसरा निगेटिव्ह अँगल. तर ती कन्सेप्ट परत इथं क्लिअर होईल तुमची. आता हा अँगल ड्रॉ करायचा आहे. मग अँगल ड्रॉ करताना आपल्याला काय करायचं आहे, एक्स ॲक्सिस कन्सिडर करायचा आहे आणि वाय ॲक्सिस कन्सिडर करायचा आहे, ओरिजिन ओ. आता निगेटिव्ह 140 डिग्री अँगल आहे. मग हा इनिशियल ॲक्सिस, कधी पण इनिशियल ॲक्सिस एक्स ॲक्सिसच कन्सिडर करायचा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कन्सिडर करायचा. इथून अँगल ड्रॉ करायला सुरुवात करायची. आता निगेटिव्ह जर अँगल असेल तर अँगल रोटेट करायचा, क्लॉकवाईज रोटेट करायचा. निगेटिव्ह अँगल असेल तर क्लॉकवाईज रोटेट करायचा. 90 180 होतं आहे, तर मग एक इथं घ्यायचा पहा अंदाजे, कारण की 140 आहे ना, पुढं घेतला असता तर 180 पुढं चालला आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. हे असं डायरेक्शन दाखवायचं. मायनस 140 डिग्री. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. मग अँगल कुठे येते, तर त्याची टर्मिनल रे थर्डमध्ये येते, म्हणून हा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो आहे. मग लास्टला सांगायचं अँगल, किंवा असं म्हणू आपण, गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. सिंपल आहे. पुढचा बघा आता, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. सर्वात पहिल्यांदा बघायचं अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. अँगल पॉझिटिव्ह आहे. अँगल पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर टर्मिनल रे अँटी क्लॉकवाईज रोटेट करायची.
निगेटिव्ह होता तर क्लॉकवाईज रोटेट केली आपण टर्मिनल रे. आता इथं अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचे. म्हणजे हे बघ कधी पण ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे इनिशियल रे आणि जी रोटेट होणारी त्याला टर्मिनल रे म्हणायचं. अशी रोटेट झाली तर अँटी क्लॉकवाईज म्हणायचं आणि खालून रोटेट झाली ही अशी तर क्लॉकवाईज म्हणायचं. ओके, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने. मग बघा आता इथं पॉझिटिव्ह अँगल आहे. पॉझिटिव्ह अँगल म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही इनिशियल रे आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचे पॉझिटिव्ह अँगल असल्यामुळं. किती इथून इथपर्यंत 180. 180 पुन्हा इथं गेल्यावर 270 होईल म्हणजे इथं ठेवावं लागेल आपल्याला 250 डिग्री. म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये आली परत थर्ड क्वार्टरमध्येच आले. मग काय म्हणणार आपण गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आता 420 डिग्री बघूया कुठे येते. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. अँगल परत पॉझिटिव्ह आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचे. कंप्लीट वन रोटेशन 360 प्लस पुन्हा 90 जर गेलं तर किती होईल 0. 9 6 15 5 कॅरी 1 450 होते. म्हणजे 360 पुन्हा 90 नाही थोडंसं इथं जावं लागेल आपल्याला. हे पहा इथं म्हणजे हा 420 डिग्री. मग इथं हा टर्मिनल रे कुठं आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणून इथं काय म्हणणार आपण गिवन अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर 420 हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करतोय. चला पुढचे क्वेश्चन कव्हर करूया. तर बघा आता क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे 750 डिग्री. आता 750 डिग्री जर दाखवायचं असेल आपल्याला तर दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सांगा अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह आहे. अँगल पॉझिटिव्ह असेल तर टर्मिनल रे रोटेट करायची अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज जर रोटेट केली आपण तर कुठे येईल इथून इथपर्यंत 360 आणि 360 720 बरोबर. ते पाठी ते लिहिले 720 आणि अजून पुन्हा 30 जायचे म्हणजे इथं घेऊया आपण किती 750 डिग्री. मग टर्मिनल रे कुठे येते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग इथं काय म्हणणार आपण गिवन अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता 945 बघूया. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. परत पॉझिटिव्ह अँगल आहे म्हटल्यावर अँटी क्लॉकवाईज रोटेट करायची टर्मिनल रे. आता 945 म्हटल्यानंतर बघा आपण 945 किती वेळेस रोटेट करणार 360 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा 360 720 पुन्हा 90 810 पुन्हा 90 900 आणि 900 पुन्हा 45 म्हणजे इथं हे पहा 945 डिग्री. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते टर्मिनल रे थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग इथं काय म्हणणार आपण गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. दिलेला अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये येतोय. आता हे 1120 कुठे येते बघायचं आहे आपल्याला. बघा दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ओके. आता काय करूया आपण 1120 दाखवायचं आहे. आता इथं अंदाजे बघा 1080 म्हणजे 3 रोटेट केल्यावर 1080 येते 3 वेळेस आणि 4 वेळेस रोटेट केले तर 1480 येते म्हणजे 10च्या पुढे. चला बघूया. पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. हे पहा एक रोटेशन 360, दुसरं रोटेशन 720, तिसरं रोटेशन 1080. 1080 जर 90 टाकले हे पहा 1080 90 जर ॲड केले तर 0 आणि 1 16 आणि 1 17 7 चला 1 म्हणजे 1170 होते. 1170 तर 90 नाही टाकायचं पूर्ण म्हणजे थोडंसं इथं हे 90 टाकलं तर इथं येईल ना. मग 1170 जास्त होईल याच्यात 1120च आहे मग इथं येईल
1120 डिग्री. मग इथं काय म्हणणार आपण आता, टर्मिनल रे लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. जर टर्मिनल रे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर दिलेला अँगल लाई कुठं करतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग इथं लिहूया आपण गिवन अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. चला पुढचे क्वेश्चन बघूया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिला आहे, आता निगेटिव्ह अँगल दिला आहे. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता -80 डिग्री जर अँगल दिला असेल तर कधी पण टर्मिनल रे रोटेट करायची क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईज रोटेट करताना टोटल रोटेट इथपर्यंत केली तर 90 डिग्री होईल. म्हणजे 80 डिग्री म्हणजे याच्यात जवळ घेऊ आपण इथं, तर इथं येऊ शकते पहा -80 डिग्री. मग टर्मिनल रे लाई कुठं करते, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे दिलेला अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये. इथं म्हणू आपण गिवन अँगल लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. आता हा अँगल बघू आपण. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आता बघा परत निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल म्हटल्यानंतर आपल्याला क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. क्लॉकवाईज रोटेट करताना कधी पण इनिशियल ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असते आणि जी रोटेट होते त्याला टर्मिनल रे म्हणायचं. तर निगेटिव्ह अँगल असल्यामुळे आपल्याला क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. आता इथून इथपर्यंत किती 180, 270 आणि इथपर्यंत आणलं 360 पुढं चालले. म्हणजे इथे किती -330 डिग्री. मग बघा टर्मिनल रे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे दिलेला अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. गिवन अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. गिवन अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता बघा 9 नंबरचा. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओरिजिन O, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. परत निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल म्हटलं की टर्मिनल रे क्लॉकवाईज रोटेट करायची. मग बघा कंप्लीट वन रोटेशन 360 टन पुन्हा 90 किती 360 आणि 90 0 9 6 15 5 450 आणि पुढं अजून 50 जायचे. हे 50 इथं येऊया आपण, म्हणजे -500. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये टर्मिनल रे आली. मग इथं काय म्हणणार आपण, गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आता लास्ट क्वेश्चन बघूया ह्याच्यामधला 1B मधला 10 नंबरचा. परत एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. परत निगेटिव्ह अँगल आहे, -820 आहे. आता -820 आहे म्हणजे 720 आणि त्याच्या पुढे 100 आहे. हो ना, म्हणजे 2 वेळेस रोटेट करायचं आहे आपल्याला क्लॉकवाईज. निगेटिव्ह असल्यामुळे क्लॉकवाईज. हे पहा 1 360 आणि 360 720 आणि पुन्हा 100 जायचं आहे आपल्याला. 100 कारण की 820 आहे ना. मग इथून 90 आणि पुन्हा 10 म्हणजे इथं किती -820 डिग्री. आता टर्मिनल रे थर्ड क्वाड्रंटमध्ये लाई करते म्हटल्यावर आपण काय म्हणणार, गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. अतिशय सोपा चॅप्टर आहे एकदम, म्हणजे 9वी 10वी लेवलचे असल्यासारखे क्वेश्चन आहेत हे. तर आपण क्वेश्चन 1 मधला B पण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता क्वेश्चन करायचा आहे, क्वेश्चन 2 मध्ये टोटल 6 प्रॉब्लेम आहेत, ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचे. तर मित्रांनो या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.